त्या दिवशी काय मला बदला घ्यायचा नव्हता, फक्त एक बदलाव करायचा होता. म्हणून मी तो पाऊल उचलला की आत्ता नाही तर कधीच नाही, या प्रेरणेने मी पेटलेली. जर इथे खंडनच केलं जाते की इतिहास काय आहे, इतिहासाचे मूळ महापुरुष कोण आहेत, ते न करता जर त्यांना हवं त्या लोकांना ते तिथे ओवायला लागले तर त्याचं आम्ही कसं सहन करणार. माझा महत्वाचा हेतू होता की प्रशासन चुकलेलं होतं, प्रशासनाचा एक जबाबदार व्यक्ती चुकलेला होता आणि एक नागरिक म्हणून किंवा एक फॉरेस्टमध्ये एक महाराष्ट्र शासनाची कर्मचारी म्हणून मला ते चूक दाखवून देणं महत्वाचं वाटत होतं. तर त्यांना असा विसर कसा पडू शकतो आणि पडायला हवा का. जे झाड आहे मुळात उभं त्याला ते पाडण्याचा प्रयत्न करत आणि ते झाड म्हणजे माझे बाबासाहेब होते की त्यांचं अस्तित्व कसं. आम्ही असताना म्हणजे आमचा जन्म झाला तेव्हा तरी सुद्धा कुठे ना कुठे छुपा जातीवाद होता. त्याच्यात मी एक गोष्ट मला नेहमी आठवते की जेव्हा बाबासाहेब शाळेत शिकायला होते त्यांचं वय खूप कमी होतं, तर मास्तरांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता सगळ्या विद्यार्थ्यांना की अशी कोणती गोष्ट आहे, ही माझे आजी आजोबा सांगायचे आम्हाला, अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही बघू शकता पण त्याला हात लावू शकत नाही. तेव्हा एका मुलाने उत्तर दिलं की मास्तर, तो सूर्य आहे, जो मी बघू शकतो त्याला मी हात नाही लावू शकत. त्याच्यानंतर दुसऱ्याने उत्तर दिलं की चंद्र आहे, ज्याला मी बघू शकतो पण हात लावू शकत नाही. मास्तर म्हणाले बरोबर. मास्तरांनी माझ्या भिवाकडे हात केला आणि त्याला प्रश्न विचारला की आता तू उत्तर दे. त्यावेळेस माझा लहान भिवा म्हटला की मास्तर, अशी एकच गोष्ट मला इथे दिसतीये जी मी बघतोय पण मला तिला हात लावता येत नाही, तो म्हणजे वर्गाच्या बाहेर ठेवलेला पाण्याचा नळ. परंतु माहित नाही सर, आपण ज्या जातीत जन्माला येतो त्याचे चटके सहन करण्यासाठी त्या जातीचंच व्हावं लागतं, अशी मी ह्या मतावर आली आहे. बाबासाहेब अशा रूपाने आमच्या काळजात त्यांना घर करत गेले की दिव्याखाली अभ्यास करणे, शाळेमध्ये डब्यांवरती सावली पडते म्हणून शाळेच्या फळ्याजवळ त्यांना न जाऊ देणे. किती घाणेरडं आहे सर हे. अनुभव घ्या ना तुम्ही. कोणी थोडं एकटा इन्सल्टिंग वागलं तरी माणूस समजू शकतो, पण रोज 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 किती ती मानसिकता माणसाचं खच्चीकरण होत असते. असं म्हणतात की मन जळतं ना कोणी बघत नाही, रान जळतं सगळे बघतात. माझ्या बाबासाहेबांनी किती मन जळत होतं ही जातीय व्यवस्था. ती आमच्या आजी आजोबांच्या रूपातून आम्ही अनुभवले आणि माझ्या आजी आजोबा प्रतिनिधित्व करू शकले नाहीत, माझे काही वडील करू शकले नाहीत. असं म्हणतात की तिसरी पिढी ही नेहमी खूप जेनेटिक दृष्ट्या ती खूप हुशार असते आणि कदाचित ते माझ्याकडून झालं. म्हणजे कुकरची ती तेव्हाच बाहेर येते जेव्हा आपण प्रेशर घेतो. तो प्रेशर त्या दिवशी कसा निघाला, खूप शिजलं होतं आतलं आणि त्यानंतर मला खूप हलकं वाटायला. 3 लोकांना महिलांचे उद्धार करते मानते. एक म्हणजे आपले बाबासाहेब तर आहेतच, त्यानंतर महात्मा फुले आणि तिसरे रघुनाथ कर्वे. या तिघांचं योगदान जर डोकावून पाहिलं तर उद्या रघु कर्वेंचाही अपमान झाला तरी मी अशीच रिॲक्ट होणार, कारण समानता माझ्या बापानेच मला शिकवली. एक अस्मितेचा प्रश्न आल्यानंतर माणूस एक वेळेस भुकेला राहील पण मग स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. आपले बाबासाहेब हे इथे जे आहे प्रस्थापित ते त्यांना इथे संपवू पाहतायत, परंतु त्यांनी एवढं प्रस्त केलंय की ते 7 समुद्र पलीकडे जाऊन त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलंय. तर हाच त्याची प्रचिती येते.